जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलवरती जी शिक्षक भरती प्रक्रियावरती स्टे आला होता, बंदी घातली होती, तर तो स्टे आता उठलेला आहे. त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक जी.आर. प्रसिद्ध केलेला आहे. तो जी.आर. मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे आणि समजून सुद्धा सांगणार आहे. आणि त्या संदर्भात लोकसत्ता या महत्त्वाच्या अशा न्यूजपेपरमध्ये एक बातमी सुद्धा आलेली आहे. ती सुद्धा बातमी आपण आता पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 6,000 शिक्षक भरतीसाठी आता प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांनी शिक्षक भरतीसाठी अप्लाय केलं होतं पवित्र पोर्टलवरती, त्यांच्यासाठी ही खुशखबरी असणार आहे. लवकरच महाराष्ट्र शासन त्यावरती प्रक्रिया सुरू करणार आहे आणि जे पात्र शिक्षक आहेत त्यांची निवड यादी पवित्र पोर्टलवरती अपलोड करणार आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. जी.आर. सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे आणि शिक्षक भरती संदर्भात प्रत्येक अपडेटसाठी लगेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आमचं टेलिग्राम चॅनल आणि टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळतील. टेलिग्राम चॅनलची लिंक, टेलिग्राम ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुमच्याकडे जर टेलिग्राम असेल तर त्यावरती तुम्ही @MPSC कट्टा नांदेड असे सर्च करा. लगेच तुम्हाला आमचं टेलिग्राम चॅनल भेटून जाईल. टेलिग्राम चॅनललाच अटॅच केलेलं ग्रुप आहे, तिथे सुद्धा तुम्हाला भेटून जाईल, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल. तर पाहू ती महत्त्वाची अशी बातमी. तर पदभरती बंदीच्या निर्णयातून शिक्षक भरती प्रक्रियेला वगळण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया आता पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून राज्यभरातील उमेदवारांना त्याचा दिलासा मिळालेला आहे. जवळपास 6,000 शिक्षक भरती प्रक्रिया आता राबवली जाणार आहे. शिक्षण विभागाकडून त्या संदर्भात एक जी.आर. सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. तो जी.आर. मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लगेच लाईक करून टाका. हा व्हिडिओ शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्र मैत्रिणी ज्यांनी पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं होतं, अप्लाय केला होता, त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की सेंड करा, पोहोच करा. व्हॉट्सअपच्या माध्यमातून, टेलिग्रामच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून किंवा ट्विटरच्या माध्यमातून हा व्हिडिओ तुम्ही त्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोच करा, जेणेकरून ही महत्त्वाची अपडेट त्यांना कळेल. राज्यामध्ये 12,000 पदासाठी शिक्षक भरती होणार होती. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून फेब्रुवारी 2019 मध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. तांत्रिक अडचणीसह लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता यात ही भरती अडकली होती. ऑगस्ट 2021 मध्ये निवड झालेल्या जवळपास 6,000 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली, पण पुढील 6,000 पदासाठी कारवाई प्रलंबित होती. त्यानंतर मार्चमध्ये कोरोना ही जागतिक महामारी आली, त्यामुळे सर्व काही लॉकडाऊनमध्ये बंद पडलं आणि यावरती आर्थिक अडचणीच्या कारणामुळे राज्य शासनाने यावरती पदभरतीचा मे महिन्यामध्ये बंदीचा निर्णय घेतला, म्हणजे तात्पुरती बंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया स्थगित झाली होती. मात्र शिक्षक भरती प्रक्रियेला विशेष बाब म्हणून परवानगी देण्यासाठी काही संघटना, काही उमेदवारांकडून जोरदार मागणी केल्या जात होती. त्याची दखल घेत शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी, तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काही दिवसापूर्वी शिक्षक संघटनेची भेट घेऊन त्या संदर्भात महत्त्वाची अशी चर्चा केली. त्यानंतर पवारसाहेब यांनी शिक्षक भरती प्रक्रिया पदभरतीतून बंदीतून वगळण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला. त्यामुळे 1.5 वर्षापासून पेंडिंग असलेली भरती आता पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे. ही जी भरती प्रक्रिया आहे, या भरती प्रक्रियेमध्ये जवळपास जे उरलेले 6,000 पदे आहेत ते भरण्यात येणार आहे. त्यामुळे जे शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगत असणारे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना एक चांगली महत्त्वाची बातमी मिळणार आहे. आणि या भरती संदर्भात महाराष्ट्र शासनाचे जे शिक्षण आयुक्त आहेत विशाल सोळंकी साहेब यांनी सुद्धा अशी घोषणा केलेली आहे. शिक्षक भरती प्रक्रिया आता सुरू होणार असून सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. शासनाकडून त्या संदर्भात निर्देश प्राप्त झाल्यानंतर त्या पदाचा निर्णय घेतला जाईल. मात्र उर्वरित पदाच्या भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यातील काही पदे मुलाखती घेऊन तर काही पदे मुलाखती न घेता भरण्यात येणार आहे. तर यामध्ये त्यांनी असं सरळ सांगितलेलं आहे की जे SC-BC म्हणजेच मराठा आरक्षण आहे ते पदे रिक्त ठेवण्यात येणार आहे. ते पदे वगळून इतर पदांची जे विद्यार्थी मित्रांची निवड झाली होती त्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यातील काही पदांची मुलाखती घेण्यात येईल, काही पदाची डायरेक्ट यादी लावणार आहेत. ज्या पद्धतीने पूर्वी प्रोसेसर होती त्याच पद्धतीने ही
केली जाणार आहे। यामध्ये कोणतेही नवीन विद्यार्थी मित्रांना रजिस्ट्रेशन करता येणार नाही, फॉर्म भरता येणार नाही, अप्लाय करता येणार नाही। ज्या विद्यार्थी मित्रांनी यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, अप्लाय केलेलं आहे, त्यांनाच यामध्ये संधी दिली जाणार आहे। आता पाहू महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा असा GR। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, दालन क्रमांक 439, चौथा मजला, विस्तार इमारत, माधम कामा मार्ग, महात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई यांच्यामार्फत हा GR प्रसिद्ध केलेला आहे। दिनांक 7 डिसेंबर 2020 रोजी हा GR प्रसिद्ध केलेला आहे आणि प्रत महाराष्ट्राचे शालेय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठवलेली आहे। तुम्ही आवक जावक क्रमांक सुद्धा पाहू शकता। त्यामुळे हे लेटर पूर्णपणे 100% अधिकृत आहे। कोणतेही फेक लेटर नाही, कोणतेही चुकीचे लेटर नाही। त्यामुळे यावरती कोणतीही बिनकामाची कॉमेंट करू नका। तुम्ही हे लेटर चेक सुद्धा करू शकता। याबाबत तुम्ही दिलेल्या ईमेल आयडीवरती इन्क्वायरी सुद्धा करू शकता। इथे तुम्हाला ईमेल आयडी दिसत आहे, या ईमेल आयडीवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून याची माहिती सुद्धा घेऊ शकता। तर विषय आहे कोविड-19 या संसर्गजन्य रोगामुळे अर्थव्यवस्थेत झालेल्या परिणामांतर्गत वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने घालण्यात आलेल्या पदभरतीच्या बंदीतून वगळण्याबाबत। संदर्भ वित्त विभागाचा शासन निर्णय क्रमांक दिनांक 4/5/2020 आणि 2 नंबर शासनाचे क्रमांकाचे दिनांक 5/5/2020 रोजीचे पत्र। संदर्भहीन शासन निर्णय व पत्राचे कृपया अवलोकन करावे। माननीय उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 3/12/2020 रोजी झालेल्या बैठकीमधील निर्णयानुसार संदर्भ 1 येथील शासन निर्णयान्वये घालण्यात आलेल्या पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीद्वारे सुरू असलेली शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया वगळण्यात येत आहे। तर यावरती कक्षा अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या कविता मॅडम यांची सही सुद्धा आहे। त्यामुळे हे पत्र, हे लेटर, हे GR अधिकृत आहे। त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे आणि या महिन्यामध्ये तुमची यादी सुद्धा प्रसिद्ध होती। तर ही होती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याकडे शेअर केलेली महत्त्वाची अपडेट। तर शिक्षक भरती संदर्भात तयारी करत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा, टेलिग्रामला जॉईन करा। तसेच हा व्हिडिओ त्या सर्व विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा जे की पवित्र पोर्टलद्वारे तयारी करत आहेत, फॉर्म भरलेले आहेत, अप्लाय केलेले आहेत आणि भविष्यात सुद्धा अप्लाय करू इच्छितात, शिक्षक भरतीची तयारी करत असतात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटू पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।